तर मुंबई पुण्यासह राज्यातल्या 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे। 50% आरक्षण मर्यादेमुळे नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील असा अंदाज वर्तवला जात होता। आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील। नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकातील आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त आहे, त्यामुळे या दोन ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होईल आणि मगच निवडणुका घेतल्या जातील असा तर्क लावला जात होता। पण 50%ची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेऊ नयेत अशा कोर्टाच्या आदेशामध्ये कुठेही म्हटलेलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवसांमध्ये आयोगाकडून याबाबतची घोषणा होईल। 15 तारखेनंतर राज्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।